स्वागत आहे तुमचं प्रज्ञा रायरा किचनमध्ये. चला बघूया कोळंबीची भाजी. कांदा, खोबरं, टमाटा, जिरं, लसूण, अद्रक, एक पळी तेल घ्या. तेलामध्ये खोबरं लालसर होईपर्यंत परता. खोबरं लालसर झालं तर त्याच्यामध्ये कांदा टाका, मग टमाटा टाका. ते चांगलं परतून घ्या. त्याच्यामध्ये जिरं टाका. आता आपलं वाटण तयार आहे. कोळंबी 2 ते 3 वेळा वाटणामध्ये मीठ टाका चवीनुसार. 1 चमचा मसाला टाका. ते वाटण मिक्सरच्या भांड्यात ठेवा. तर मिक्सर करून घ्या. कोळंबीला धुताना तांदळाचं पीठ आणि हळद लावा. एका टोपामध्ये हळद आणि मीठ घ्या. त्यात कोळंबी परतून घ्या. कोळंबीचं पाणी निचळत नाही तोपर्यंत परतून घ्या. एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवा. त्याच भांड्यामध्ये आता तेल टाका. कोळंबी काढून आपण जे मगाशी केलेलं वाटण टाका. ते वाटण चांगलं एकजीव करून घ्या. त्याच्यामध्ये चिकन मसाला व 1 चमचा मसाला टाका. ते पण एकजीव करून घ्या. त्याच्यामध्ये कापलेला बटाटा टाका. त्याच्यामध्ये तळलेल्या कोळंब्या टाका. त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाका. आपली कोळंबीची आमटी तयार आहे. चला खाऊया.